या घडीची सर्वात महत्वाची बातमी. छगन भुजबळ शरद पवार गटाच्या वाटेवर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या भेटीचे कारण अद्यापही समोर आले नाही. मात्र छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छगन भुजबळ हे शरद पवारांची भेट घेणार आहेत. शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक ही बैठक होणार आहे. या भेटीसाठी छगन भुजबळ हे सिल्वर ओक बंगल्यावर दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसापासून अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. त्यातच आता छगन भुजबळ हे शरद पवारांची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीचे कारण अद्यापही समोर आलं नाही. सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे, तर दुसरीकडे महायुतीत छगन भुजबळ हे नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोन मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्यापही या भेटीचं कारण समोर आलं नाही. सध्या अनेक सामाजिक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे विकासात्मक सामाजिक अशा चर्चा असतात. ज्यात राज्यात काही राजकारण सुरू असतं, त्यात कधी ना कधी विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष भेटत असतात. त्यामुळे भुजबळ आणि पवार ही भेट कशाबद्दल आहे हे या भेटीनंतर सांगतील. छगन भुजबळ हे महायुतीचे अत्यंत महत्वाचे नेते आहेत. त्यांचा राजकीय प्रवास मला माहिती आहे. त्यामुळे ते महायुतीला धक्का बसेल असा कोणताही निर्णय घेणार नाहीत याची मला खात्री आहे. त्याउलट ते महायुती कशी एकत्र राहील याचा प्रयत्न नेहमी करतात. शरद पवारांना मी देखील अनेकदा भेटलो आहे. त्यामुळे काही बाबतीत वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. त्यामुळे या भेटीत काही राजकीय घडामोड नाही असं विधान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. यावर तुम्हाला काय वाटते? छगन भुजबळ शरद पवार गटात परत जाणार का? यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.